नमस्कार माता भगिनींनो. तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण बऱ्याचशा महिलांना प्रश्न असा पडलेला आहे, की आम्हाला मार्च एप्रिलचा हप्ता आला नाही. पैसे आज येणार का? आम्हाला अपात्र या ठिकाणी करण्यात आलेलं आहे का? पैसे आम्हाला केव्हा येणार आहे? ते सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मार्च आणि एप्रिलचे जे वितरण आहे हे या ठिकाणी 2 टप्प्यात पार पडलेले होते. तर दुसऱ्या टप्प्यात जे वितरण झालं ते फक्त एस-सी कॅटेगरीच्या महिलाला या ठिकाणी झालेलं आहे. पण आपल्याला वाटत होतं, की वितरण आणखी काही दिवस चालणार आहे. पण काल कोणालाही पैसे आले नाही. काल वितरण या ठिकाणी पूर्णपणे बंद झालेलं होतं. हा सर्वात मोठा धक्का जो आहे, ज्या महिलांना पैसे आले नाही मार्च आणि एप्रिल महिन्यांचे त्यांच्यासाठी असणार आहे. कारण त्यांना जर हे पैसे आले नसेल, तर त्यांची योजना या ठिकाणी बंद होण्याची शक्यता आहे. हो महिलांनो, 30 एप्रिलनंतर जी पडताळणी झालेली आहे, त्या पडताळणीमध्ये तुम्हाला या ठिकाणी अपात्र करण्यात आलेलं आहे, असं तुम्हाला या ठिकाणी समजावं लागेल. तर आपल्याला अगोदर वाटत होतं, हे जे वितरण आहे हे कमीत कमी 5-7 दिवस चालणार आहे. पण दुसऱ्या टप्प्याचे जे वितरण आहे फक्त शुक्रवार आणि शनिवार हे 2च दिवस चाललेलं होतं. नंतर हे वितरण पूर्णपणे या ठिकाणी बंद केलेलं होतं. तर आता महिलांना तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पैसे येणार नाहीत. तर आता तुमची योजना बंद आहे की सुरू आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल, अगोदर तुम्हाला ते नियम व अटी चेक करावे लागणार आहे. म्हणजे नियम व अटी कोणते? तुमची योजना ही काही कारणास्तव बंद होऊ शकते. जसं की घरामध्ये 4 व्हीलर, घराचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त, कोणी इन्कम टॅक्स भरते का? तर एकाच कुटुंबात 3 महिला लाभ घेत असेल, यासारखे जे कारण आहे, हे तुम्हाला चेक करावं लागेल. जर तुम्ही या कारणामध्ये बसत असाल, तर 100% तुमची योजना या ठिकाणी बंद झालेली आहे. तर आता नियम व अटी बरोबर आहे. तुम्ही ई-के-वाय-सी पण केलेली आहे 2 वेळेची. तरी तुम्हाला या ठिकाणी जर योजनेचा लाभ येत नसेल, तर शेवटचा पर्याय म्हणून तुम्हाला महिला बालविकास विभागामध्ये जाऊन तक्रार नोंदवणे आता गरजेचं राहणार आहे. शेवटचा पर्याय तुम्हाला हाच करावा लागेल. जर योजनेचा लाभ मिळत नसेल, तुम्ही पात्र असूनही, तर तुम्हाला महिला बालविकासच्या ऑफिसमध्ये जाऊन तक्रार नोंदवावी लागणार आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आता बऱ्याचशा महिलाला लाभ या ठिकाणी बंद झालेला आहे. पात्र असू नये. सर्व महिला आता महिला बालविकासच्या ऑफिसमध्ये जात आहे. तुम्ही व्हिडिओ पण पाहिलेले असेल. बऱ्याचशा महिला आता महिला बालविकासच्या ऑफिसमध्ये आपली तक्रार नोंदवत आहे. आमची योजना का बंद केली आहे यासाठी. ज्या महिला या ठिकाणी अपात्र झालेल्या ई-के-वाय-सी न करताना पुन्हा जर ई-के-वाय-सी सुरू झाले, तर तुम्हाला या ठिकाणी संधी मिळण्याची शक्यता आहे. ठीक आहे. ज्या 77 लाख महिला अपात्र झालेल्या ई-के-वाय-सी न केल्यामुळे काही कारणास्तव, तर जेव्हा पुन्हा ई-के-वाय-सी सुरू होईल, तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी संधी मिळण्याची शक्यता आहे. तर ठीक आहे. तर मार्च आणि एप्रिलचा जर हप्ता जर तुम्हाला नसेल, तर नियम अटी चेक करा. नियम अटीमध्ये जर तुम्ही बसत असाल, तर महिला बाल विकासमध्ये जाऊन आपली तक्रार नोंदवून घ्यायची. अगोदर तालुक्याच्या ठिकाणी जायचं. तालुक्या ठिकाणी जर काम होत नसेल, तर जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं. ठीक आहे. तर व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.